इजिप्तच्या लक्सर इथं 1935 मध्ये पुरातत्व संशोधकांना एका प्राचीन महिलेच्या ममीचा शोध लागला होता। तिचं तोंड उघडं होतं आणि असं वाटत होतं की जणू ती किंचाळतीये। या ममीने सुमारे शतकभराच्या काळात संशोधकांचं कुतूहल वाढवलेलं होतं। आता संशोधकांनी या ममीचं निरीक्षण नोंदवलंय आणि त्याचे निष्कर्ष फ्रंटियर्स इन मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले। महिलेच्या मृत्यूवेळी तिचं वय 48 वर्ष होतं। तब्बल 3500 वर्षांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला, मात्र अजूनही तिचा देह असामान्यरित्या चांगल्या स्थितीत आहे। लोबान आणि जुनिपर राळ अशा महागड्या पदार्थांच्या सहाय्यानं या महिलेच्या शरीरावर लेप दिला होता आणि तिच्या मृतदेहाची ममी बनवण्यात आली। कदाचित हे पदार्थ त्या काळी अतिशय दूरवरून आणण्यात आले असावे। तिच्या शरीरावर कोणताही छेद आढळला नाही। तिच्या शरीरात अद्यापही मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत, स्पिहा, किडनी आणि आतडी आहे। ही महिला मणक्याच्या संधिवाताने त्रस्त होती। तिच्या तोंडातील अनेक दातही गायब आहेत। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।